नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन नागपूर या ठिकाणी साहित्य दर्पण कलामंच नागपूरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व राज्यस्तरीय कवी संमेलनाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन संगीताताई जामगे यांच्या हस्ते झालेले आहे. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम सत्रामध्ये विनोदजी जाधव साहेब मुंबई हे उपस्थित होते. तर आजच्या या कवी संमेलनाच्या अध्यक्षा सुनंदाताई जुलमे मॅडम या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्या. आणि आज आपण सत्य पोलीस टाइमच्या माध्यमातून आज या ठिकाणी महाराष्ट्रातील लेखक, कवी आणि साहित्यिक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण आजच्या या कार्यक्रमाबद्दल, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आज आपण सत्य पोलीस टाइमच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर काय सांगाल सर आपण आज? हे सर्व आमचं कुटुंब आहे आणि कुटुंब असल्या कारणाने साहित्य म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये मुलं मुली जसं आपल्या लहान मुलगा असतो किंवा त्याची बहीण असते, जसं शिकत असतात त्याच पद्धतीने हा साहित्यिक समूह आहे. हा एक विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी असल्या कारणाने तो सतत शिकत असतो, सतत लिहित असतो आणि त्या विद्यार्थ्याला कोणीतरी पाठबळ देणं गरजेचं असतं. तेव्हा तो विद्यार्थी उच्च शिक्षण घेतो आणि मोठा अधिकारी होतो किंवा मोठा उद्योगपती होतो किंवा मोठा व्यावसायिक होतो, परदेशात जातो, सगळीकडे आपलं नाव करतो. त्याचप्रमाणे आम्ही सर्व जे चार मंच आहेत, विचार मंच आहेत, साहित्यिक विचार मंच आहेत, हे आमचं एक कुटुंब आहे आणि त्या सर्व कुटुंबाचा आम्ही एकमेकाला सहकार्य करून हा कसा मोठा होईल याच्याकडे आम्ही लक्ष देतोय. त्याच्यामुळे ह्या कुटुंबामार्फत जे साहित्यिक, नवे साहित्यिक आहेत, नवे कवी आहेत, त्यांना हा चांगला प्लॅटफॉर्म असेल. त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचं, मोठ्या पद्धतीचं असं अनुदान घेणार नाही. तुमची पुस्तकं असतील, तुमचे प्रकाशन असेल, काही असेल, तेही आम्ही याच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचं जबाबदारी आम्ही घेत आहोत. एवढी मी तो बोलून 2 शब्द बोललो. दुसऱ्या सत्रातील कवी संमेलनाच्या अध्यक्षा सुनंदाताई जुलमे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण सत्य पोलीस टाइमच्या माध्यमातून त्यांच्याशी आपण आज संवाद साधू. काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? सर्वप्रथम मी सर्वांना जय भीम करते. नमो बुद्धाय. मी प्राध्यापक डॉक्टर सुनंदा जुलमे. मला या कार्यक्रमाच्या आयोजक कल्पनाताई टेंभुर्णीकर यांनी अध्यक्षपदासाठी विचारणा केली कवी संमेलनाच्या. तर मी त्याचा आनंदाने स्वीकार केला आणि हे राज्यस्तरीय कवी संमेलन त्या भरवत आहेत. आणि खरोखरच म्हणजे नुसतं नावापुरतं हे राज्यस्तरीय संमेलन नाही, तर मला दिसत आहेत इथे जिल्ह्यातून आलेले, गावागावातून आलेले कवी इथे मला दिसत आहेत. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. त्यांचं ते आपला कदाचित पदरचाच पैसा खर्च करून इथं आले असतील. ही फार आनंदाची गोष्ट आहे की त्यांना इथं यावं वाटलं, नागपूर नगरीमध्ये यावं वाटलं. आमच्या नागपूर नगरीमध्ये मी अध्यक्ष या नात्याने आपणा सर्वांचं स्वागत करते. आमच्या नागपूरवासीही काही कवी या कवी संमेलनामध्ये सामील होणार आहेत. आम्ही जसं आता जाधव सरांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच आपण सर्व एक कुटुंब आहोत आणि या कुटुंबामध्ये जे ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, ते जसं दादांनी म्हटल्याप्रमाणे ते मार्गदर्शन करतात आपल्या लहान भावंडांना, तसंच ह्या कुटुंबामध्ये होत आहे. कोणी ज्येष्ठ आहेत त्यांचे बोलणं, त्यांचं बोल आम्ही ऐकून घेतो, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं कवित्व काय आहे ते आम्हाला इथं कळणार आहे. आणि त्यानुसार जे नवीन लिहिणारे आहेत ते निश्चितच इम्प्रूव्ह करतील, ते निश्चितच त्याच्यापासून काही घेतील. आणि त्यामुळेच मला तर वाटते की खरोखरच अशा कवी संमेलनाची खूप गरज आहे. कवी संमेलनाच्या निमित्ताने ही आमची सर्वांची स्नेहभेट आहे. मला या प्रसंगी अतिशय आनंद होत आहे. मी सर्वांना तुमच्या पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमचं अभिनंदन. भारतीय मराठी साहित्य परिषद
पुणे मुंबई विभाग प्रदेश उपाध्यक्ष गंगाखेड राहणार. आज कल्पनाताई टेंभुर्णीकर, अशोकदादा टेंभुर्णीकर आणि आमचे सर यांनी मला या ठिकाणी नागपूरसारख्या ठिकाणी उद्घाटिका म्हणून बोलवलं. इतका आनंद होतो सर की साहित्य क्षेत्र म्हणजे विचार मंच, साहित्य क्षेत्र म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली निळी शाई आणि वही पेन, कोरा कागद आणि पेन. साहित्य क्षेत्र म्हणजे आनंदाचा उत्सव, साहित्य क्षेत्र म्हणजे विचारवंताचा उत्सव, साहित्य क्षेत्र म्हणजे सारस्वतांचा उत्सव, साहित्य क्षेत्र म्हणजे आज नागपूर नगरी ही आनंदाने सजली आहे. आणि या ठिकाणी मला बोलण्याचा जो आज मला चान्स दिला आहे खूप आनंदाचा आहे. कारण एवढा मोठा प्रवास करून मी आलेली आहे फक्त कल्पनाताईच्या प्रेमासाठी. म्हणून नागपूरकरांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी असं संमेलन ठेवलं पाहिजे आणि त्या संमेलनासाठी परत एकदा संगीताताईलाच बोलवलं पाहिजे. आणि नवे विचार, नव्या आशा, नवे उमेद, नवे विचार देऊन सगळे साहित्यिक आम्हाला जो नवा निळा सूर्याचा विचार देतो, या विचाराला आज एवढे जण या ठिकाणी जे ऐकून घेत आहेत, रमाई माता बघत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आज घटना, यांचे आज संविधान आज आम्हाला देशाला दिलेले आहेत. म्हणून यांचे विचार घेण्यासाठी परत एकदा मला नागपूरला यायचं आहे. म्हणून मी माझे भाषण संपवून सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.